नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत असं तुमच्या सुंदरशा व्हिडिओमध्ये. तर हातात मी मासे घेतलं आहे. तर पहिल्यांदा तर माका वाटलेलं की ही बांगडे असतात, पण नंतर सांगितलं पप्पांनी की इसवनाची पोरा असतात. तर आज पहिल्यांदा आमच्या घरात इसवनाची मेजवानी असते, इसवण या माशाची. तर तुम्ही बघू शकता पप्पाने गोयाकसून घेऊन इलेला असत. तर म्हणजे बऱ्याच दिवसांनी आज पप्पा इलेले असतात. पाऊस पण लागतं आणि या पावसाच्या माहोलमध्ये मस्तपैकी फ्राय केलेला इसवण म्हणजे एक अनोळख्या सुख असतं. तर चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर पाटल्या दराकडे मम्मी सुट्टी करते. हे आमच्या घराचं पाठचं भागा पडवी आणि पडवीच्या तिचं नळे घातलेले आहेत. तर 4 इसवनाची पोरं हाडलेली असतात. तर चला मग. तरी बघा मम्मी बसली आहे पाटल्या दरात. हे कसले मासे? ते वेरणे वेरणे. आणि ही इसवनाचे पोर. इसवनाचे पोर ते असे फ्राय असतात. तर मंडळी मऊ लागतात ना, हाडीस बांगड्यांसारखेच असतात ना. बघू शकता बांगड्यांसारखेच असतात. मम्मी सुट्टी करता. लाईट नाही होती दिवसभर. कापा कसे असतात कवळा ना त्याच्यामुळे. परी गेला गो शाळेत. नाही म्हणता जाणार काय झालं त्या पोरा शाळेत जाऊ जाणार कोण एकदा चुकायला आणि का तसं चुकायतच राहता. तर म्हणजे कालपासून लाईट नव्हती. पाऊस आणि वारा पाऊस खूप झालेला, त्याच्यामुळे आता सकाळी 10:30 वाजता लाईट येली. पप्पा आताच 10च्या बसने येल्यात. तर मम्मी त्यांची कढी करतलं काय कढी करतो मी. त्याची कढी आणि ते फ्राय. तर चला निघे. ही बघा ही इसवना आणि मम्मी सुट्टी करता. खाऊला येतात ना त्याची. तर म्हणजे मी भाकरी खाऊ नाही. मम्मी तरी मासे साफ करता, फ्राय करूचे असतात. त्या मम्मी जर मांगराकडे गेली तर ते फ्राय मी या करीन, नाही तर मम्मीच करतली या. तर भाकरी बरोबर आज सगळ्यांनी खाल्या नाही या भाकरी. कापाची भाजी या म्हणजे कोंबड्यांची जी कुट्टा असतात त्याची आणि भाकरी या. ते भाकरी खाऊन घेते आणि सांगा कसं नाही आमचा पर्याय शाळेत जाऊकच नाही. शाळेतला रवला काय झाला काय माहिती. शाळेतच जाऊ बघणार नाही बिलकुल. काय कळी बिळी काढणार नाही. पण काय तिचा प्रॉब्लेम झालो काय नाही. खडे गेला तर परी तुझ्यामुळे आमका ब्लेम गावता. बघलं शाळेत जाती या. शाळेत जा गो. शाळेतला किती रवतं आवडी नावडी तुका काय करूच तुका शाळेशी मतलब तरडे चटणीची तयारी चालू आहे. पप्पा पायऱ्यात चढले सखी तडे बसला. तर माशांसाठी जिचं वाटप होता तर सगळा काढलेला असं. तर मिक्सर लागलाय त्या लाईट इल्लली या. परत गेली तर वाटूचं लागतं ना त्याच्यामुळे. हा पुरे ह्या मी घेऊ कढई. काय ग हे बघा हे वेरले मासे आहेत आणि इसवणची कापा असत. इसवनाची पण वाईट 2-3 कापा असताली ती पण टाक. आधी टमाटो नाही अजून त्याला टाका का. तिखट नाही माझा होता. तांबडा बडक दिसता. तांबडा बडक दिसला तरी तिखट नाही जात. तिची कातली हवा.
तर आता आईन मासे टाकला ना, वेरले मासे असतात हे, कढी याची बरी जाता. ते चार हळू व्हिडिओ आता ते म्हणजे ना. तर आईन आमच्या कढी केला ना आणि बाहेर पाऊस परत चालू झालेला असा. तर आज दुपारच्या जेवणात कढी आणि भात मस्तपैकी माशाची. पप्पा पण इले जेवणासाठी. तर पप्पा येताना काय ना काहीतरी घेऊन येतात खाऊ आमच्यासाठी. आणि मग तर आमच्या मोंजिनीची पेस्ट्री खूप आवडता. तर पप्पा ती पेस्ट्री घेऊन दिले. जेवल्यानंतर ती आपण या खाता तुमका दाखवते मस्त असं एकदम चॉकलेट फ्लेवरमध्ये. तर आता आपण जेवण घेऊया. चला मग काही गरम गरम जेवण तयार झालेलं. तर हे बघा म्हणताय पेस्ट्री. जेवल्यानंतर मस्तपैकी गोडून नाच पेस्ट्रीची चव जेवून घेते. त्यानंतर थोडा वेळ आराम करू दे. भेटते आपण संध्याकाळी. तोपर्यंत एक ब्रेक. घटवतात बसा. म्हणजे आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. आणि पाऊस लागल्यानंतर विविध प्रकारचे वेगवेगळे क्रिस्पी पदार्थ खायचे. प्रत्येकाकच अशी वेगळीच चट लागता. तर एक आमच्या घरात बटाटे असतात. ट्रायलसाठी आम्ही आता फ्रेंच फ्राईज करते घरगुती. मम्मी पाटल्या जरा भाकरे बसता. पाटल्या जरा जाऊया बघूया मम्मीच्या भाकरे बाजून झाल्यात का. नंतर ती मासे फ्राय करून घेतले. त्याआधी आपण फ्रेंच फ्राईज करूया. बघूया घरगुती पद्धतीने फ्रेंच फ्राईज जातात काय ते. तर चला मग आमचं सर अभ्यासाक बसलो. एकच बटाटे घेतले मी कारण की ट्रायलसाठी आपण बघतो. त्याच्यामुळे एकाच बटाट्याचे कितके जातात तितके. ह्या कॉर्नफ्लॉवर. आणि आता पाटल्या जरा जाऊया आपण मम्मीकडे. आता अभ्यास करी होते. विसरला का अभ्यास करत होता तो. तर असे बारीक बारीक तुकडे झालेले असतात. सगळ्यात आधी कायलीमध्ये पाणी आणि त्याच्यात मीठ आणि हळद वगैरे टाकू काय तर प्रोसेस करून घेत आहे. तर मंडळी परत एक वैरान जाऊन बटाटे घेऊन येलो. तर अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेत आहे. तर बघू शकते आतमध्ये थोडीशी हळद मीठ टाकलं आहे आणि बटाटे उकळूक ठेवलं. हे पण थोड्या वेळात टाकूया जरा धुवून वगैरे. कट कट पेंटा नाही ना शिजले. टॉवेल घे ते खाली. तरी टॉवेलात फुसान काढूचे आहेत ओ तू. म्हणजे तसे मीडियमच ह्या झाल्यात. आपले बटाटे शिजलेले असतात. आणि फ्रेंच फ्राईजला ह्या काय का कॉर्नफ्लावर लावून फ्राय करतो. बाई फ्राय करता फोकास. आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर बघू शकता. खूप बाजूक रवल्यात. फ्रेंच फ्राईज रेडी असत. लाईटच गेली. तर मीठ घाल जरासा. मॅगी मसाला टाकला आतमध्ये आणि आपलं तिखट मसालो. तर म्हणजे आपण आता पाटल्या जरा मम्मीकडे येलो. तर मम्मीने मस्तपैकी सगळ्यांकडे मसाला वगैरे लावून घेतला ना. आग पण आपली तापलेल्या. ती दिसायची नाही. वायसुद्धा काय घातलं नाही. बघा काय कोण वाटत. फ्राय केलेले मासे इसवणची कापा तयार झालेले असतात. आता मी जेवून घेतोय. चला तर आपण भेटायला लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.